अशी कुठली जागा योग्य वाटली की त्या जागेवरती तुम्ही जाऊन हा कार्यक्रम केला तर तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट वाळवंटात हा काला केला बर्वे आणि नीट आणि ती जागा उत्तम आहे कोणती पंढरपूरची एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञान राजा गोपाळासी बुंदी वाटी हा चुकले का काय वाटी लाह्या वाटी खरा काला हाय बर का हा काला आहे पण हल्ली काय होतं माहिती का गावकऱ्यांचा स्वयंपाक थोडा कमी केला तर आजूबाजूचे परिसर लोक म्हणते काय चव घातली त्या गावाने खायलाच नाही भेटलं तू खायला आला होता का इथं फक्त काला आहे खरा काल्याचं मन हाय हा काला वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे आज साक्षात भगवान परमात्मा तुम्हाला प्रसाद देणार आहे भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ राजन इथं लग्न नाही इथं जसा प्रसाद असन त्याच्यावरती आणि खरं अन्नदान नाही ज्ञानदान महत्वाचं आहे सत्यात कीर्तनकार चांगले असावं सिस्टीम चांगले असावं जेवण चांगलं नसावं हे आपण रोज खातो आहे की नाही बरेचसे लोकांना जेवण जर नसतं त्यांना सत्ता आवडत नाही एखादी बाई जर मराठी टेकली तिला जर एखादी बाई भेटायला गेली पण घाई गडबडीत जर तिच्याकडनं गरा साखर घेणं नाही झालं तशीच गेली आणि तिच्या हातात जर काही दिसलं नाही अशी भांडी आपली ती समोरची बाई घरातली तिला नाही नीट बोलत नाही तिला चालत आणि नंतर ती गेली का समोरची म्हणते आली ती भेटायला आली म्हणले हात हालीत आली हात हालीत गेली तिला साधा गरा बी नाही आणला माझ्या पोरीला मग तू गऱ्यासाठी नेली होती का म्हणजे पावसर गऱ्यावरून आला होणारे लोकही महाराष्ट्रामध्ये राजाऊ ती भेटायला आलीत गेला म्हणून त्याचं महत्व नाही पण गराच का नाही आणला भज्याचं पीठ काढलं होतं भजे कॅन्सल केलं बेसन खाऊ आता तिला शबरीला भगवान परमात्मा भेटायला गेला ते ताईने वर्णन केलं तुम्ही किती घेतलं मला माहित नाही मी श्रवण केलं काय भगवान जगाचा मालक ज्यावेळेस शबरी मातेच्या घरी गेला मला ते सांगायचं नाही आता हा त्यावेळेस शबरीने काय रामाला पुरणपोळी केली होती का ए मावल्या हो नाही ना मग मी ते सांगू राहिलो ना पुरणपोळी केली होती का भजे केले ते आमरस केलता मग काय खाऊ घातलं आधी ठरलं होतं मी त्याला लय सुंदर स्वयंपाक करायला आधी ठरलं होतं पण अचानक देव आला ना आधी असं वाटतंय 7 जण मी लई मारीन पण भस्कन साहेबाला काही सापडत नाही तो म्हणतो मी मारला असता मेला तो आता ग बैस इतक्या टाइम कुठे गेला होता तू त्यावेळेस भगवान परमात्मा अचानक आले आणि काहीच करता येईना मग काय खाऊ घातलं हा पुष्टे बोरे स्वतः आरती खायची मग तिनं ब्रेस केलं होता का हो तिने आंघोळ करली होती का तिचे कपडे चांगले होते का कसली होती बिलाची होती ना पण देवानं हे बघितलंय का वरून दिसायला माणूस चांगला नको आतून चांगला पाहिजे ऐक नाही अंतर्लक्षण बाह्य लक्षण नको फवारणी करून तर कोणी चांगलं दिसेल पण त्याची इच्छा काय त्याच्या अंतकरणात काय त्याची भक्ती किती देवावरती बरेचसे लोक देवदेव करत नाही आता लग्न झालेलं नाही गोंधळ घालत नाही जागरण घालत नाही पूजा करत नाही देवदेव करत जगात मग नंतर बाबाकडे बाबा 4 वर्ष झाले अजून कुठलाच मेळ नाही त्रास होतो घर नाही दार नाही पोरग दारू पितंय हे संकट का घडतात हे देवामुळं म्हणून तुकोबराय म्हणतात जी जागा उत्तम असेल नीट असेल तिथंच आम्ही हा काला करू तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मतियार्थ शब्दार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला उरलेल्या 15-20 मिनिटांमध्ये ज्याचं आज कीर्तन आहे ऐक नाही ज्याचा आज जन्म आहे असं जन्म प्रत्येक सप्ताहामध्ये होतो त्याच्या चरित्राचं वर्णन करू तत्पूर्वी सर्वांनी हाताने टाळी व मुखाने भजन करून त्या भगवंताचा धावा करायचा आताच मी बोललो ज्यांनी धावा केला त्यांच्यासाठी देवा लाग नाही टाळी वाजायला कुचिरपणा करायचे नाही तुम्हाला जर टाळी वाजायसाठी जर टाळाटाळी केली तर तुम्ही संकट आल्यानंतर देव पण तुमची टाळाटाळी करी कोरोनामध्ये देवाने तुमची टाळाटाळी नाही केल्यामुळे तुम्ही जिवंत आहे शेजारीन मेली आपण जिवंत आहे पलीकडला मेला आपण जिवंत आहे आपला वर्गमित्र आपण का जिवंत आहे समजून घ्यायचं कुठंतरी अकाउंटला पुण्य शिल्लक होतं मग आता ते खर्च नाही होय तो रिचार्ज वाढवा म्हणजेच भजन कीर्तन करा दान धर्म करा रिचार्ज वाढन यम काय देव सुद्धा नादी लागताना 3दा विचार करून बाबा नको हे देवाचं गिऱ्हाईक आहे नाही तर मग यमाचा पाहू ना मग यमाचे साडूच तुम्ही यम तो घडी घडी काळ वाट याची पाहिजे तो टपून हा फक्त सापडला पाहिजे त्याला उचलतोच मग त्याच्यापासून वाचत असन तर भगवान अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा सुंदर हात दिले डोळे दिले
तोंड दिलं, पाय दिलं, काय काय दिलं? दिले इंद्रिय हात पाय कान, दिलं इंद्रिय हात पाय कान, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण, नास जीवापना भवरोग, नास जीवापना भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन. काय काय दिलं तुम्हाला? काय काय दिलं? हात दिले, डोळे दिले, कान दिले, पाय दिले की नाही? कान जर नसते दिले तर आजी तुमचा चष्मा कुठं अटकला असता? ऐक नाही, इथं जर कान दिले नसते ह्या दांड्या कुठं अटकायच्या मग चष्म्याच्या, मग कुठे ठोकावला आल्या सगळ्या इथं, मग दांडी बांधावं लागल्या. ऐक नाही, नाक दिलं म्हणून नथनी बसली, नवऱ्यानं नथनी घेतली अख्ख्या गावाला सांगितली, पण ज्या देवाने नाक दिलं ते नथनी अटकायला ते कोणाला सांगितलं नाही. मला नाक दिलं असं नाही म्हणली, माय नवऱ्याने केली, माय नवऱ्याने केली, माय नवऱ्याने केली. अगं पण त्या नवऱ्याच्या आधी नाक कोण दिली हे बघ ना. कानात गुड गुतायला कोण दिलं? कानात दिलं नसते मग इथं स्क्रू ड्रायव्हर लावून मग ते कानातला लावला तुम्हाला झुबे झाले. है की नाही? त्याने दिले, देवे दिला दिह भजना गोमाटा. यातलं एक जरी पार्ट देवाने कमी दिलं, याच्यातलं किती फजित होती सांगू तुम्हाला. एक धनगर माणूस होता, मेंढ्या चारासाठी गेला डोंगरामध्ये, बैराव होता, देवाने त्याला कानच दिले नाही. आणि चारत असताना तो मेंढ्या चारत असताना झोपला आणि त्याच्या मेंढ्यामधली एक मेंढरू चुकलं. किती मेंढरू चुकलं? एक मेंढरू चुकलं. ते उठून पाहतं ते मला अरे लंगडं मेंढरू काय दिसणं आपलं. मग ते उन्हाचं हिंडलं 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 आणि एक शेतकरीवाला असा पाखरं मारायचा, तेही वैर होतं. बघा मला देवाने एक पार्ट कमी देणार किती फजिती होती ही सांगतो आणि कालेकडे बोलवतो. हा, हेही बैर आणि तेही बैर. हे गेलं त्याच्यापाशी म्हणलं, ओ शेतकरी दादा, माझी मेंढरू चुकलंय, तुम्ही बघितलं का? त्याला काय ऐकायला आलं नाही. त्यानं आपलं त्याचं खडा फिरला आणि पाखराला मारला. याला काय वाटलं एकादशीच हे बोलत नसणार, यानं इकडे खडा फेकला म्हणजे आपलं मेंढरू इकडे असणार. हे योगायोगाने तिकडे गेलं, योगायोगाने त्याला मेंढरू सापडलं. ते काय म्हणलं, त्या माणसाचे किती उपकार झाले आपल्यावरती. जर त्यांना खडा नसता दाखवला आपल्याला तर आपलं मेंढरू गेलं होतं. त्याचे उपकार फेडले पाहिजे. ते मेंढरू घेऊन त्याच्या पैकी गेलं. शेतकरी दादा, तुमच्यामुळं मला माझं मेंढरू भेटलं, त्यामुळं हे मेंढरू तुम्हाला बक्षीस घेऊन टाकलं. ते शेतकरी म्हणलं, मी तो मेंढरू मोडलंच नाही तर भरून कस काय देऊ? हेही बैर तेही बैर. ते म्हणलं, तू माझं मेंढरू सापडून दिल्यामुळे हे मेंढरू तुला बक्षीस. त्याला वाटलं हे म्हणतं की तुम्हाला मेंढरू मोडलं भरून दे. ते म्हणतं मी मेंढरू मोडलंच नाही तर भरून कस काय देऊ? दोघांची भांडणं काय होऊन एक जण वाटण चालला होता आणि मग हे त्याला म्हणले, ओ घोड्यावाला दादा इकडे या. म्हणले काय? याने माझं मेंढरू सापडून दिल्याबद्दल मी याला एक मेंढरू बक्षीस देतो, हा का घेत नाही? दुसरा म्हणला, मी याचं मेंढरू मोडलं नाही तर भरून कस काय देऊ? ते तिसरं यांच्यापेक्षा जास्त बैर होतं. ते म्हणलं, तुम्ही किती जरी काही बोलले तर हा घोडा मी चोरीचा घेईल नाही, हा घोडा 700 रुपयाचा आहे. मिळच लागा ना कोणाचाच कोणाला. हे तिघं म्हणले काय मी सगळे बैरेच. ते म्हणले एक काम करा, आता पाटलाकडे जाऊ आपण. गावचा पाटील, पाटलाला 2 बायका, आपल्या गावचा सोडून मला गावात जायचं आळंदीला. पाटलाला 2 बायका. पाटलाने रागा व्हायचा का ना, दोघीच्या दोघीला घराच्या बाहेर काढून देऊन 8 दिवस झाले. आणि हे मॅटर त्या पाटलापर्यंत गेलं. पाटील यांच्यापेक्षा जास्त बाहेर होता. हे म्हणले, पाटील यांनी माझी मेंढरू सापडून दिलं, हे मेंढरू मेला बक्षीस हा काय घेत नाही? पाटला काय कळलं नाही. दुसरा म्हणला, पाटील माझ्याकडून कोंबडीचं पिल्लू अजून मोडेल नाही, याचं मेंढरू मी मोडलंच नाही, भरून कस काय देऊ? तिसरा म्हणला, पाटील तुमच्या हाताने व्यवहार झालाय 700 रुपयाचा. हे दोघं म्हणतात चोरीचं आहे, कसं शक्य आहे? पाटील म्हणला, तुम्ही दोघीच तिघच काय, अख्खी पार्टी जरी आली म्हणली माझ्याकडं, रडले बिन पाय बी धरले, 1 किलो सुद्धा घरात घ्या ना, 1 किलो सुद्धा मला. कशाचा परिणाम हा? एक पार्ट देवानी कमी दिलं तर किती फजित झाली. म्हणून तुम्हाला हा व्यवस्थित दे, हा कानबिन ओके तुमचे, तुमचं आपलं काहीतरी पुण्य आहे म्हणून सर्व आपल्याला सर्व व्यवस्थित भेटलं. म्हणून कुच्चीरपणा करायचा नाही, वरती हात करायचं आणि जोरदार टाळी वाजून त्या भगवंता
करी एवढाच वाचा वाचा हे बैलाच्या गायला घंटा नाही वाज घंटा हा टाळी वा 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 मरून जाऊन तुमच्याच पोटी जन्म घ्यावा अजून 2 तास कीर्तन करतो मी आता टाळ करी पकवास विनेकरी आवाजच येणं मारो थोबा थोबा लगी 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 हाँ हाँ क्या बात बारीक 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 करा हात खाली करा कळ ते काय सांगावं लागतं का महाराज मागच्या गाड्या ना विठोबा रघुमा तुमच्याच पोटी जन्म घ्या पुढल्या जन्मी ऐक नाही छान आहे चांगली गोष्ट आहे आनंद आहे वेळ झाला आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायला बी पण सर्व आले आणि आनंदच वाटला रात्री बोलण्याचा बऱ्यापैकी परिणाम झालेला आहे कोणीही बोलाना कोणी चर्चा करणार कोणीही ते करणार असं बसले की चिंतन मांडायला सोपं जातं है की नाही आतापर्यंत आपण अभंगाचा सहसा भावार्थ मत्यार्थ वापर आता बघायचंय आपल्याला खरं त्या भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या कारण कालेचं कीर्तन 1000 वेळेस ऐका तर ते गोडच वाटतं है की नाही हा परदेशी जाना नाही हे गाणं आता कोणी ऐकत नाही कितीतरी गाणे आले पण तेच विट येतो नको वाटतंय पण हजारो वर्षे पासून परमार्थ चालू आहे कालेचं कीर्तन कुठलाही मारावं तेच सांगतो आणि तेच सांगावं लागतो तरी ते आवडत आहे की नाही नवीन गाणं पाहिजे लोक म्हणतात पण नाही सुंदर ते ध्यान अभंग कधीच आहे 400 450 450 वर्ष झाले तोच अभंग आहे रोज कीर्तन मग तुम्ही काय म्हणते ओ महाराज रोज तेच का जरा वेगळं याच्यात आनंद आहे हे न संपणार आहे ती गाणी वेगळी माझ्या मामाची ही पोर लय दिसते शिरदोर 1 नंबर दिसते साडीवर तिला फिरवीन माझ्या गाडी हे भाई का हल्ले बघले गाडीवर हे गाणे गेले हे लय दिवस चालत नाही हे तात्पुरतं क्षणिक सुखे पण परमार्थ चंद्र सूर्य नाही परमार्थ आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे नंतर चंद्र सूर्य संपून जाईल भजन संपन्न हे सगळे संपले राजन हे सप्ते चालू म्हणून तरी लोकची चार्जिंग होतील लोक कुठंतरी पॉवरफुल असतात एक सप्ताह झाला म्हणजे वर्षभर चार्जिंग होती थोडीफार सुधारतात आता काही मुळात स्वभाव तो असेल त्याला नाही औषध नाही आता आजच्या अभंगामध्ये जे चरित्राचं वर्णन करायचंय चरित्र तसे देवाने भरपूर ठिकाणी केलेले आहे पण सगळ्यात चरित्राचं वर्णन आपल्याला नाही करायचं ज्या चरित्राचं वर्णन करायचं ते म्हणजे कोणतं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोरख महाराज गोकुळातलं चरित्र तुम्ही सांगशान हो पण जन्म तर मथुरेतून झाला ना मग कसा झाला ऐका ज्यावेळेस वासुदेव आणि देवकीचा विवाह झाला मोठ्या थाटामाटात कंस मामा आपल्या बहिणीचा वरात घेऊन जात असताना वाटात आवाज आला आणि कंसा सांगितले कंसा एवढं मोठं तू लग्न केलं जिचं थाटामाटामध्ये तिचा 8वा पोऱ्या तुला मारणार एवढा शब्द नडला बघा मग कंस म्हणला एवढा खर्च केला डीजे लावला बँजो लावला अख्खं गाव जीव घातलं बहिणीचं एवढं ते केला आणि जर भासा जर मला मारता असेल तर बहीण जगलीच पाहिजे असं काही नवस नाही मग काय झालं घेऊन खडागा माराया धावला तलवार मारणार हात धरला वासुदेवन दाजी
थांबा. का मारताय? स्त्री हत्येचं पातक सोपं नाही, तुम्ही हाती लावून घेऊ नका. नाही नाही, काय फायदा माझा एवढा खर्च करून? मी जर हिचा पोऱ्या मला मारता असेल तर? वासुदेव म्हणले हिचा पोऱ्या मारणार आहे ना, ही नाही ना मारणार, मग हिचा पोरगा मी तुम्हाला देतो. तुमच्या दम असेल तर त्याला मारा. बाई संग राजकारण करून काय फायदा तुमचा? म्हणला पण तुझ्यावर माझा विश्वास नाही. तो ना सोनं तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? तो अजिबात नाही. त्यासाठी म्हणलं तुला माझ्या सोबत राहावं लागेल. कुठं? जेलमध्ये, येरोडा जेल. कंसाचं एक जेल केलं तर पेशल त्याला, आणि ते जेलमध्ये यायला नेऊन टाकलं. नाही जेजुरी, नाही खंडोबा, नाही कुठं पिक्चरला, नाही हनीमूनला. लग्न हळदीची नवरी नवरदेव जे जेलमध्ये नेऊन टाकले. दिवसांदिवस पलटत गेले. आणि तो वासुदेव म्हणला हिचे जे काही आपत्ती होती ते मी तुला देईन. पहिलाच मुलगा झाला, त्याला मुलगी झाली. इतके लवकर नाही होत, पण कीर्तनामध्ये होत असतं पटापटा. सात सात आणायचे ना आपल्याला. हा, आणि ते घेतलं आणि म्हणले दाजी हा घ्या मुलगा. तेच त्यानं बघितलं आणि हसलं. बाळ हसलं. कंसाला जरा दया आली. एवढा इमानदार माणूस महाराष्ट्रात मी हा वासुदेवच बघितला. ऐक नाही, सकाळच्या पारी हरिराम बोला, वासुदेव आला, वासुदेव आला, द्या. पण ते म्हणलं दाजी एवढा मुलगा राहू द्या तुम्हाला, एवढी मुलगी राहू द्या. हिचं 7वा मला मारणार आहे, 7वा नक्की द्या. हे बाकीचे राहू तुम्हाला. हे वापिस दिल्यामुळं नारद मुनी म्हणले बाबा हे जर मारले तर तो पापाचा कडा भरणार आहे. तेव्हा कृष्णाला तुला मारायला सोपं जाईल. नारद मुनी म्हणलं जरा चुकीचं व्हायला लागलं. त्याला लगेच स्वर्गातून स्वारी केली. श्रीमन नारायण नारायण हरे हरे, भजमन नारायण नारायण हरे हरे, हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नारायण, आज आपल्या घरी चुकून नंबर आला काय नाही म्हणला, तुला सावध करायला आलो. कस काय? जी मुलगी तू आता वापिस दिली वासुदेवाला त्याबद्दल सावधान, पुढे गतिरोधक आहे. शुभमंगल सावधान. किती मुलं सावध झाले सांगा ना लग्नासाठी? हा हा हा, त्याचा अर्थ तर कळला पाहिजे. सावधान का म्हणते? ज्याचं लग्न झालं त्याला विचारा सावधान काय असते. बायको पाहिजे, बायको पाहिजे, बायको पाहिजे, नंतर नको पाहिजे, नको पाहिजे. सावधान. शुभमंगल बाळा. आतापर्यंत कुठे हिंडायचा, कुठे खायचा, एकटा जीव सदाशिव, पण आता सावधान. खतरा धोका. बायको म्हणजे काय? खतरा धोका. आयुष्यभर मी लोकांना सांगतो तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्ही टाळ्या वाजत नाही, तुम्ही बोलत नाही, तुम्ही भजन करत नाही, तुम्हाला काहीच कळत नाही असं मी लोकांना सांगतो. पुरुषोत्तम भाऊ इथून दारात पाय टाकला, बायको म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही. नेमकं मला कळत नाही का तुम्हाला कळत नाही का तिला कळत नाही हेच मला कळत नाही. सावधान. ज्या ठिकाणी खतरा धोका असतो सावधान. गतिरोधक असतो. लग्न हा एक खतरा धोकाचे आहे नाही, लोडणंच आहे. पहिले कुठे हिंडो तुम्ही, आता कधी येणार आहे?
हे काय मी सांभाळायचे का? मी बी सांभाळतो पण जरा हा सावधान, शुभमंगल सावधान. काय सांगत होतो मी? हा 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 वा वा, तेवढा सपोर्ट करायचा होता थोडा. जर रेंज जर गेली ना रुळ गाडी चिडत नाही. 2 व्यक्ती भेटले मला. एखादा माणूस जरी चांगला असला मला तर मी बाकीचे दुर्लक्ष करतो असतो. म्हणजे उठून जाऊ नका तुम्ही. वक्ता चांगला असावा, श्रोता पण चांगला असावा. समोरच्याने असं म्हणून का हल्लं, तुम्ही हसल्या, मला बरं वाटतं. माझं कीर्तन तुमच्या काळात चाललं बा. नाही तर काही काही लोक कीर्तन बसतात, हसत नाही, बोलत नाही, तोंड असून माश्या मध्ये जात्या, मुक्काम करून बाहेर येत्या, चेहऱ्यावर हास्यच नाही. हा एकदा बारामतीला कार्यक्रमाला गेलो माऊली, आणि एक म्हातारं माझ्या कीर्तनात पुढे येऊन बसलं होतं. कधी कीर्तन नाही ऐकणार म्हातारं, पण त्या दिवशी कसं आलं, चुकून आलं आणि ते बसलं कीर्तनात. मग मी सांगायला लागलो, तू कोबराच्या अंगावर गरम पाणी फेकलं, ज्ञानोबराला मधुकरी दिली नाही, लय त्रास दिला. मी 2-3 चरित्र मांडले, जे म्हातारं ढसा ढसा रडायला लागलं. म्हणलं वा काय माणूस राव खरंच, तू कोबराविषयी काय प्रेम आहे ह्या माणसाला. ते मी कीर्तन ओरडोरडू सांगतो, 10 मिनिटं जास्त सांगितलं म्या. पण ते नंतर कळलं मला ह्या कीर्तनाचा माल नाही हा. ते रडायचं. आणि कार्यक्रम झाल्यानंतर मी कमिटीच्या लोकांना म्हणलो, जे बाबा माझ्या कीर्तनात बसले होते ना, 2 मिनिटं मला त्यांना बोलायचे. काय रडले ते बाबा, काय आधार सत्कार आहे संतांविषयी, काय त्यांना आपुलकी आहे. ते बाबा मला भेटतील का? ते म्हणले लगेच आणतो बोलून महाराज. हा आणि लगेच त्यांनी त्या ठिकाणी आणलं. कधी मिरवणूक? ठीक आहे. आता आपलं चालू झालंच 12ला बहुतेक आहे की नाही, 1ला 2 तास तर झाले. यांचं पोट तर भरलं पाहिजे. त्यावेळेस सांगितलं सावधान. ते म्हातार येऊन बसलं पुढं. आणि बसल्यानंतर राजा हो, मी म्हणलं बाबा खरंच तुमच्यासारखे लोक असावं कीर्तन ऐकायला. समाधान झालं. पण का हो बाबा, बरेचसे विषय मी मांडले कीर्तनामध्ये, तेवढ्या विषयामधला तुम्हाला माझा कुठला विषय आवडला की तुम्ही एवढे कीर्तन रडत होते माझ्या? मला म्हणलं अरे येड्या, आता येड्या तो हा कीर्तन तिकडे इहिरीतलं, म्हणला कीर्तन नाही आवडलं मला. म्हणलं मग का रडले तुम्ही? त्याचं कारण वेगळं आहे म्हणला. म्हणलं एक शेळी घेतली होती मी 5,000ला आणि तिला एक बोकड्या झाला, ती शेळी मरून गेली. तो बोकड्या जिवंत करण्यासाठी मी 50 पैशाचं दूध आणून बाटलीत घालून त्या बोकड्याला पाजलं, बोकड्या जिवंत केला. आज बोकड्या 3.5 महिन्याचा 7 टवटवीत बोकड्या. म्हणला हे तब्येतन बिबेतन. मी म्हणलं बाबा त्या बोकड्याचा माझा काही अर्थार्थी संबंध आहे का? तुला नाही कळणार म्हणला. झालं काय म्हणला, अचानक तो बोकड्या माझा काल काय खाल्लं काय नाही म्हणलं, जागेवर तो मरून गेला. त्याचं दुःख काय माझ्या मनात काय आवरा ना, मग पुढं जाऊन बसावा म्हणून कीर्तनात येऊन बसलो म्हणला. म्हणलं मग त्याचा माझा काय संबंध? त्याचा तुझा मला मोठा संबंध आहे, तुला नाही कळणार. कीर्तन चालू असताना म्हणला महाराज, जशी तुझी दाढी हलायची म्हणलं दाढी, तशी मला माझ्या बोकड्याच्या दाढीची आठवण यायची. हा बोकडा आहे का? म्हणजे सगळेच लोक कीर्तनात ऐकून रडतील म्हणजे आपलं आवडलं म्हणून नाही. काहीला पोरांना हाणायला असतं, काहीला सुनबाईचा त्रास असतोय. आई माझी मायाचा म्हणलं की ते खरंच वा वा वा, हा त्रास तिथं व्यक्त करतात. ते स्रोतात असं पाहिजे. तसे 2 स्रोत एकदम बेस्ट भेटले मला. त्यांनी मला रोळ आणून सोडलं, नाही तर मग अशी फजित होती. पुन्हा गाडी चढत नाही लवकर. कुठं चालू होतं? नारद मुनी. पहिला मुलगा म्हणले जिवंत सोडू नको, येणारा जो देव आहे ना तो देव आहे आणि तो सामान्य नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाली. गेला कंस आणि ती पोरगीही मारून टाकली. लगेच दुसरी झाली, त्याला काय वेळ लागतो? ती तिसरी, चौथी. हा चला 6 मेल्या. 6च्या 6 यांनी संपवून टाकल्या. आणि आदी मायाची भगवान श्रीकृष्णाची मीटिंग झाली. आता आपल्या दोघांचा नंबर आहे. पण भगवान श्रीकृष्ण म्हणले पहिले तू जा, मग मी येतो. इथं फार महत्वाचं आहे. हा काय म्हणले? पहिले तू जा. पहिला अधिकार कोणाला आहे? मुलीला आहे. रात्री एक मुलीनं सांगितलं तुम्हाला, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. पहिली माणसाला जीवनामध्ये मुलगीच हवा तर तो माणूस भाग्यवान समजायचा. मुलगा झाला समजून घ्यायचं काहीतरी थोडं पाप आहे आपल्याला. मुलगी त्यालाच होती लक्ष्मी. हा आधी मायाशक्ती म्हणले पहिले तू जा, मग तो 7वा गर्भ नेला. आणि नंतर काही दिवसात भगवान श्रीकृष्ण गोकुळ अष्टमीला रात्री 12 वाजता त्या येरोड्यामध्ये कोंडवाड्यामध्ये जन्म घेतला. पण जन्म केवढा घेतला? 21 वर्षाचा. आणि वासुदेव देवकीला उठवलं, म्हणलं उठा.
मी आलोय. मेरे प्यारे देशवासियों, भाइयों और बहनों. आई बापाला म्हणला तो, अब घबराने की कोई बात नहीं, कुछ ही दिन में तुम्हारे अच्छे दिन आने वाले हैं. खा कच्चे कांदे आता खायचे अच्छे दिन. अब घबराने की कोई बात नहीं. आई, पप्पा, मम्मी, मी आलो आता. आता घाबरू नका. तू कशाला आला म्हणला? मी यायचंच होतो म्हणला. ते काही थांबायचंय का म्हणला. पण देवा, का रे, तू आमचा मुलगा आहे असं लोक कसे म्हणतील? तू 21 वर्षाचा एवढा मोठा पोरग, 1.5 किलोचं, 2 किलोचं, 3 किलोचं होतं. तू तर जवळजवळ 50 किलोचा मुलगा. तुला आमचं कोण म्हणन? तो म्हणला मी लहान होणार आहे, पण जे काही सूचना मला तुम्हाला द्यायची आहे ना, त्या लहानपणात देता यायचं नाही, त्या मोठ्यापणात द्यावला. म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. पुन्हा मी लहान होणार आहे. मला लहानही होता येतं, मोठंही होता येतं, बाई होता येतं, माणूस होता येतं, नरसिंह होता येतं, आम्हाला काही होता येतं. अनेक अवतार घेसी बघता कारणे. मग काय सूचना आहे? मला इथं ठेवू नका. मला तुम्ही काय करा, तिकडे नेऊन टाका. मला काही करू शकत नाही, पण माझ्यामुळं तुम्ही आतापर्यंत जो त्रास भोगला, हा इथून पुढे मला भोगून द्यायचा नाही. म्हणून काय करा, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपजली तेथे ठेवी मजनायात, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. उचला जाऊ द्या म्हणला तिकडं. तो म्हणला आलाय तोंडाला साबण लावून, हो माग. तू म्हणतोय उचलून घेऊन जा. एवढी दरवाजे, एवढ्या कुलपा, एवढे राक्षस, तुझ्यामुळे ही आम्ही अवस्था भोगली. खुशाल म्हणतो उचलून मला घेऊन जा. सोपं होय रे? देव म्हणले पप्पा आतापर्यंत भोगलं, आता फक्त मला उचला. मग तो कोण आड येतंय? ज्यांनी ज्यांनी मला डोक्यावर घेतलं ना, त्याचे सर्व संकट मी तोडलेली आहे. काय तुम्ही फक्त उचला. कुलपा राक्षस हे माय पुढे मच्छरी. मग उच्चारला टोपल्यात घालून देवाला. उचलीला कमळापती, पायाचे बंधने. कुलपाने एवढ्या मारल्या, बेड्या तुटल्या, राक्षस झोपलेला. हा वासुदेव देवाला कृष्णाला घेऊन बाहेर निघाले. बाहेर निघाल्यामुळे झालं काय माहिती का? यमुने नदीला पूर आला. बऱ्याच दिवसापासून ती वाट बघत होती, कधी कृष्ण येईल. ज्यावेळेस दुर्योधन जन्माला आला, त्यावेळेस रक्ताचा पाऊस पडला होता. राम प्रभू जन्म आले, रामनवमीला. उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळ्यात झाडांना पाला फुटला होता. आजही फुटतो, आजही बार येतो झाडांना उन्हाळ्यामध्ये. भगवान श्रीकृष्ण जन्म आला तर यमुने नदीला पूर आला होता. तुम्ही आम्ही जन्माला आलो, भर पावसाळ्यात पाऊस गेला. याचा आपण कधी अभ्यास केलाच नाही. का गेला, का कोरोना आला, हे असं का होतंय आमच्या संघ, याचं बारीक निरीक्षण करा, मार्ग मोकळे होते. उच्चारला निघाला त्यावेळेस बरेचसे चरित्र, कृष्णाचं हे चरित्र किती आखडलं ते आखडत नाही, ते लांबतच जातं. काल्याचं कीर्तन ते. आणि मग यमुने नदीला दर्शन दिलं. भगवान तर गेले. गेल्यानंतर ती पोरगी होती आदिमाया उचलली, याला ठेवले. हे परत आले, नदी मिळली, लॉक लागले, राक्षस उठले. आता हा प्रकार यमुना, गोकुळ आणि मथुरेतला प्रकार. कृष्ण तिथं नेल्यानंतर यशोदा माता रोज 5ला उठायची. सडा बिडा गायच्या धारा वगैरे, दही दूध मंथन वगैरे. पण त्या दिवशी तिला अशी झोप लागली की 7-8 वाजले तरी ती उठली नाही. हे गवळण म्हणली रोज यशोदा माता उठती, पण आज गवळींच्या घरी तू दांगडो नाही, आवाज नाही, काही नाही. जाऊन तरी बघा म्हणून तिने खिडकीतून डोकून बघितलं तर सुंदर असा भगवंताचा जन्म आणि तिथं ते बाळ कृष्ण खेळत होता. तिनं ते बघितलं आणि बऱ्याच दिवसापासून ते गोकुळवाशी त्याची वाट बघत होते. आणि तिनं जे ठणका मारला तिला नाही उठवलं. जे ठणका मारला अख्ख्या पारडीमध्ये गेली आणि अख्ख्या बायाला काय सांगायला लागली, गवळण सांगे गवळणीला
मला सम कळत नाही म्हणून म्हणलं. गवळण सांगे ही तिला ती तिला ती तिला अख्ख्या महाराष्ट्रात बाईपाशी फक्त एखादं गरण सांगा अख्ख्या गावात पांगाला वेळ लागत नाही म्हणून लोक जास्त बायापाई सांगत नाही ऐक नाही कारण बायाच्या पोटात राहत नाही ऐक नाही. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला आणि मग काय सांगू तुम्हाला अशी गर्दी झाली ही तिच्या पुढं ती तिच्या पुढं ती तिच्या पुढं एक धावी एक ती पुढे आणि ताट वाटी ए बाया हो ताट वाटी सुंट वडे पेढे नाही आता पेढे सुंट वडे वाटी आणि वाण घेऊन या ताटी वाण वाटायची ना पहिले नंदा घरी झाली दाटी आईसी गल बल झाली दाशी जेनी हे लगाली वा आजी चांगली पारमार्थिक दिसतात हा पाठांतर आहे. आणि गर्दी ही कुठचं चाललं गोकुळातलं मथुरेत जाऊन बघू आपण आता काय चाललंय दोन्हीकडे पळायचं आहे आपल्याला. मथुरेमध्ये ती माया नेलती ती माया लागली वरडायला रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत राक्षस उठले अरे कृष्ण आला कंसा पळतो दुश्मन आला कंसा असा उघडत आला पळत तलवार घेऊन त्याला मारायचं ना कुठे मला कुठे पाहतो तर काय होती पोरगी होती. तो म्हणला विश्वासघात झाला माझ्या संग. आज आकाशवाणी खोटी ठरू शकत नाही. आठवा कृष्णच यायला पाहिजे होता भविष्य तसं होतं ना. मग ही पोरगी आली कस काय सगळ्यांची मिटिंग लावली ही पोरगी कस काय पण तरी पोरगी ही जगून देणार नाही मी. त्यानं धरले त्या पोरीचे पाय. रात्री शिवानी त्यानं सांगितलं तुम्हाला पहिलाही कंस होता भ्रूण हत्या करणार आताही कंस आहे. दिसला पोरीचं गर्भ कर खाली त्या कंसा धरले तिचे पाय ववाळली अशी खडकवून आपडणार तर तीच निसाटली ती जगदंबा ती सप्तशृंगी ती येडाबाई ती काळूबाई ती मांढरची रेणुका अनेक चंडिका 9 अवतार घेतले ती म्हणले कंसा तुझं काय मारतो बाया संग काय राजकारण करतोय लय धमकन तुझ्यात जाय गोकुळात त्याला मारून दाखव तुझी पाठ थोपडल मी पुन्हा येईन. मग घाबरला तो गेला कधी येतं तुला कळलं नाही म्हणला. मग त्या राक्षसावरती मिटिंग लावली सभा भरली सभा मंडपात. अरे गेला कसा हा कृष्ण तिकडं काय माहिती देवा आम्ही तर झोपलो होतो तुम्ही झोपलेच का. ती पुतना म्हणली भांडणं करण्यात वेळ घालवू नका मारायचं बघायला आणाय तोपर्यंत एकदा व हाडलं तर जर जाईन. मग अर्ध राज्य बक्षीस हा 5 विडा. ती म्हणली पागल आहे का तू तीच भर कार्टन अर्ध राज्य बक्षीस रेवड्यावरच्या पैलवानाची तू लाख रुपये कुस्ती लावायला लागला लोक कमी तुझं सप्ताह किती ना हातात होऊन मी मारते म्हणले फुकट. आता आज ज्ञानी माणसाला ज्ञानी माणसाची काय किंमत करणार. ही लगेच गेली इडा घेऊन गेली तिच्या घरी गेली ओळख काढली म्हणले कुठे ग तू की तिची भेट नाही काय नाही मी चरित्र पळवतो थोडा किती दिवस झाले आपली गाठ नाही भेटणे वगैरे वगैरे मी तो या मावशीच्या पुरीची पुतणीची नातची सुनाची जावाची बहीण ना मी. यशोदा म्हणले काय म्हणली कळलंच नाही बा. बरं असू दे जे असेल ते असेल तुझं काम काय सांग. काय नाही तुला पोरग झालं आमच्या गावात बातमी आली मग आले मी भेटायला तुला. ती म्हणजे झालंय तुलाही कळलंय हेही खरे पण ती झोपले तू आल्या पावला निघून जाय. भगवान श्रीकृष्ण झोळीतून म्हणतात बाई हिला जर तू आता वापिस काढून दिली तर मला पुन्हा जन्म घ्यावा हिला मारायसाठी. ते लागलं वरडायला. ती का ग खोटं बोलती ते काय म्हणत जागीशी म्हणले आणि लगेच तिथं गेली आणि त्याला उचललं बघितलं प्रेमात पडली. नंतर कळलं त्याला मी मारायला आले तिलाही मारलं आपण मारून टाकू बहिणी. नंतर महाबळ भट आला भविष्य बघून घ्या आणि ते म्हणले बाबा या इकडे बायाला लय हाऊस भविष्य बघायची कुंडली काढा माया पोराचं बघा माया पुरीचं बघा माया खानदानीचं बघा बामणा सोडती नाही त्या ते वय तर गुण जातात पत्रिका सांगतात मोकार. त्याला जेवण बिवण केलं मेकअप बसायला पाठीला पाठ बामण बसले जेवू घातलं श्रीखंड पुरणपोळी खाल्ली. सांगा आता माझ्या पोराचे नशीब काय सारखे राक्षस येतात सारखे आल्यापासून त्याच्या अंगावर संकटच आहे. तो म्हणला पोरग जरा विचित्र आहे नक्षत्रात जन्माला आलेलं पोरग चांगलं नसतं. हे तो हा कृष्ण आहे ना नक्षत्रामधले याला काय कर लांब डोंगरात जा खड्ड करून पुरून टाक. देव म्हणला जरशा माझ्या घरी जेवला माझ्या आईन तो पाय धुतले तुला रांगोळ्या काढल्या तुला 5 पक्वांचं जेव घातलं तू माझ्या आईला माझ्याबद्दल सांगतोय रे. मला पुरून टाक. सगळ्या जगाला पुरून मी उरलोय. ज्या पाटावर बसला त्या पाटाला म्हणलं ए विश्वकर्मा पाहतो काय तुझ्या देवाची निंदा तुझ्या बोकंडी बसून होतीये उचल
पाट असायचे उच्चारण सलापला लावला का दाडकन डोकंच फुटलं. मागच्या पाटाला टोला लाटणं पोळापटन दनादन त्या मोळाच्या मास दपा दपा जे कुठला इतका पळाला त्याची गती झाली. पंचांग जाणवे तुटले पंचांग फाटले धोतर सुद्धा सुटलं बा. तसा गेला घरी हा घरी तसा पोचला आणि तो म्हणला कंसा ठाकूर तर गियो तू जगत नाही म्हणला. आता तू जगत नाही म्हणला. मी आलो बाबा मला सांगा मावले हो तुम्हाला माझा प्रश्न आहे. पुतना राक्षसींना जीवच मारलं आणि त्या महाभटला का नाही मारलं? हॅलो हा हा काय होतं? हा राक्षस होता पण वेश कायच होता? म्हणजे देवने का माळकरावर वार करताना घाबरतो देव सुद्धा नको कसा का होईना आपण वार करी. पुतना का मारली? तिच्या गळ्यात काय नव्हती? अय बाय हो हा मग आता आपले गळे चेक करा. मग पुतनाच्या मावश्या एक चुलत बहिणी एक काय आपले गळे चेक करा आणि तुम्ही कुठल्या वर्गात बसता ते तुम्ही ठरा. मी काय सांगत माळीची ताकद काय आहे हे कृष्णाने दाखवून दिली. शेवटी मारला अनेक गोष्टी घडल्या राजांनो आणि मग शेवटी कंस वैतागला. हे कंसात त्याचं षड्यंत्र चालूच राहिले. जशी आता शिवसेनेचे चालू षड्यंत्र दोघांची हे मरू दे आपलं काय घेणं देणं नाही तशी यांचे षड्यंत्र चालू. राक्षस पाठव नाग पाठव भुताड पाठव काही पाठवायचं. कृष्ण काय अपेक्षा होऊन देत नव्हता. थोडा कृष्ण आता मोठा करू आपण कार्यक्रम संपायचा असल्यामुळं. कृष्ण जरा 5-6 वर्षात झाला होतो लगेच होतो कीर्तनामध्ये त्याला काय नसते. आणि थोडा रांगाला रांगत रंगणी चोरी तलवणी मिळवणी हा अनेक गवळणी थोडा अजून मोठा करू आपण त्याला. अजून जरा मोठा झाला. मोठा झाल्यानंतर मग खोड्या वाढल्या. लहान पोरग मोठा खोड्या वाढतो हे की नाही. मग ते खोड्या करायचं याच्या खोड्या कर त्याच्या खोड्या कर अनेक खोड्या केल्या. मग लोक भांडणं घेऊन यायला लागली. मग यशोदी माता वैतागली. मग कुठल्या तरी देवाला आपण नवस करतो पोरग का त्रास देतं म्हणून. मग हे यशोदा मातेच्या घरामध्ये मोठं देवघर होतं आणि ते गणपती बाप्पा होता मोठा. यशोदा गेली आणि गणपतीला हात जोडला. गणपती बाप्पा माझ्या पोरांनी जर खोड्या बंद केल्या ना मी तुला 1000 लाडू आणि 1000 मोदक वाहीन. फक्त माया पोरावर खोड्या बंद करावा. हा कृष्ण मागच बसेल होता पाठीमागून. यो म्हणला आता मम्मीनं गणपतीला नवस केला आपण जर खोड्या केल्या तर गणपतीची चव जाईल आणि देवलोकावर विश्वास राहणार नाही. 1 महिन्याचा प्रश्न आहे ना महिनाभर देवानं खोड्या बंद केला. तुकाराम महाराज झाला. खोड्या नाही काही नाही. येशुदीला वाटलं बा देव पावला माय नवसाला माया पोरग सुधारलं. मग आता उपवास व्रत सोडलं पाहिजे ना. 1000 लाडू 1000 मोदक तयार केले आणि देव घरापुढे गेली आणि बसली. रात्रभर बिचारी जागी लाडू करता करता सकाळी उपवास सोडायचा ना. कृष्ण म्हणतो आई यातला 1 लाडू आणि 1 मोदक मला दे ना ग. आई म्हणती ग बाईस लबाड देवाला दाखवल्याशिवाय घरातल्या लेकरांनी खायचा नसतो. कृष्ण म्हणला मम्मी सगळ्या देवाचा बाप मी आहे पण तुला कळा त्याला मी तरी काय करू. लाडू तयार केले आणि गेली देव घरात. पण अगरबत्ती धूप आणण्याची विसरली. कृष्णा काय आई इथं लक्ष ठेव आणण्याची विसरली. अगरबत्ती घेऊन येते जाय म्हणले तू. हे गेलं हे बसलं गणपती पुढं. काय गणपती? कृष्ण म्हणतो छोट ते म्हणतो काय तुम्ही खाता लाडू का मी खाऊ? होतं करायला लावलं मी पण मला विनाकारण त्रास देऊ नका. आखे लाडू तुम्हीच खा. तुमच्या बापाचे नाही तुमच्याच बापाचे म्हणलं तुमचं म्हणणं असेल ना मी तुमच्या घरातून कायमचं निघून जात पण ऑफिस बी येत नाही पण प्लीज मला त्रास देऊ नका. मग हे फक्त तोंडाकडे पाहतं गणपती. ज्याला लाडू केले ते फक्त पाहायचं नाही खायचं. एखादा देवाच्या गणपती अख्खं टोपलं मोकळं केलं. यशोदा माता आली धूप घेऊन आली सदना ते रीता हारा तेथे देखील बघती तर एकही लाडू नाही एकही मोदक नाही. कृष्ण्या काय काय लाडू मोदक काय झाले? मी नाही खाल्ले आई. मला माहिती एवढं तू नाही खाऊ शकत. तुला माहित असतं माहिती झालं असतं का? खाल्ले कोणी? अगं तू ज्यावेळेस घरात गेली ना मोठा पोटाचा बाबा आला. उंदीर होता तयामध्ये थोर होता असे मोशक वरी विनायक बैसला असे सोंड भयंकर हलवी तसे आई. असा उंदीर बाबा 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 तू असती ना घाबरली असती. मी पण घाबरलो. आखे लाडू मोदक त्यांनाच खाल्ले. बरं झालं म्हणले देवाना खाल्ले. लोकांचं खात नाही मा खाल्लं यांनाच खाल्ले कायचे देवाना खाल्ले. पण म्हणले नैवेद्य तर तुलाच पाहिजे. थांब म्हणले मी गुळ खोबरं घेऊन येते. मग व्रत सोडायचं ना गेली गुळ खोबरं आणण्यासाठी. हा पुन्हा बसला गणपती पुढे. ए गणपती तोंडला काय लाडू जरा घाई घाई खाल्ले आईमुळं. मग पोटात जरा व्यवस्थित बसले जरा तिरपे बसले. तुझं काय मते? तू आज जा व्यवस्थित रचून प्लास्टर करून बाहेर म्हणला. यानं गणपतीच खाऊन टाकला अख्खा. ज्या यशोदा माता गुळ खोबऱ्याचं नैवेद्य घेऊन आली माय बाप हो ज्या देवाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखायचा तो बाबाच गैरहजर. आई म्हणले पहिले तर लाडू मोदक गेला आता देवच फरा. कृष्ण काय
देव काय झाला? मग भगवान तर हसले. का? देव म्हणले एवढे कुटणे करून बी माझ्या मम्मीला कळणार मी देवे. माझं पोरग PSI असताना हवालदारची कायला पाय धरती. हा नव्हे, पुसा नाही ते पुसा पांडुरंगा देवासीच पुसे. देव काय झाला? हसे आले बोला याचे हरी. देवी आईच्या बोलण्यात हसू देवाला आलं. जिथं आई अनेक खोड्या केल्या, खोड्या करत असताना भगवान थोडा मोठा आला, अनेक ठिकाणी रांगू लागला. 20 वर्षात झाला, आता मोठा करू लगेच, आहे की नाही. आणि मग त्यांना एक मंडळ स्थापन केलं. तेव्हापासून हे मंडळ स्थापन झालं का. आणि त्याला नाव ठेवलं गोपाल कृष्ण, आहे की नाही. आणि मंडळ स्थापन केल्यानंतर सांगितलं हे पोरो आता तू इथं थांबायचं नाही, आता तू जा म्हणले खो. आणि मग त्यांनी ते पोरं तयार केले आणि त्या पोरांना भेटला. का रे म्हणला, आजपासून आपण एक मंडळ स्थापन करायचं सत्यासाठी. काय काय करायचं म्हणले. मी सांगेन तसं करायचं. तुम्हाला पोटभर खायचंय का? अरे तुमचे चेहरे बघा म्हणला, ते शुद्ध नाही म्हणला. तो म्हणला काय करू कृष्णा, लय गाई आहे, लय दूध आहे, लय लोणी आहे. पण काय होतं माहिती का, आमच्या आया दही दूध तूप लोणी जातं डेअरीला, मिरची भाकर आमच्या डेअरीला. कशा ढेऱ्या वाढतील आमच्या. तो म्हणला आता घाबरायचं काय वाद नाही, मी आहे ना, आता मी तुम्हाला खाऊ घालणार. ते म्हणलं तो आहे घरचं का? तो म्हणलं मी येडा आहे का, तो आहेच घरचं पण तुम्हाला. तो म्हणला मग तुमचा आमचा काय फायदा, अरे पण तुमच्या आयाकडून तुम्हाला देतात, मी तुम्हाला देतो खायला. तो म्हणला मग ठीक आहे, काय करावं लागन? चोऱ्या. पागल आहे का म्हणलं, चोऱ्या असते म्हणलं. तो म्हणला तसं कोण देतं आपल्याला, इमानदारीनं कोणी देत नाही, चोऱ्या करूनच खावं लागतं. बरं काय करायचं? काहीच नाही, मी जसं म्हणून तसं वागायचं, काही अडचण नाही. भगवान श्रीकृष्ण अध्यक्ष आणि पेंदेव उपाध्यक्ष. म्हणले घ्या मग काय घ्यायचं, खडे घ्या, दगड घ्या, सराटे घ्या आणि काठी घ्या. तो पेंद्या जरा विचित्र होता. तो म्हणला काय द्यावा? अरे चोरी करताना रायफल चाकू तलवार हे असं ऐकलं बा, हे काय खडे माती तलवार, हे पोर खेळ लावला. मी सांगितलं तेवढंच करायचं, पोटभर खायचंय ना. तो म्हणला हा मग बसायचं, काय पंचायती करायच्या. पण तो म्हणला देवा. पेंद्या म्हणला खडे कशाला, मडकेवरती असतात, खडा फेकून मारला टणकन वाजला की समजायचं मोकळे, बत्कन मारला भरेल भरेल भरेल, ठीक आहे खडे कळले. सराटे कशाला, चोरी करत असताना जर एखादी गवळण उठली तर ती आपल्या मागं लागल, आपल्याला ती मारल, आपण पुढं पळायचे आणि ते हातात सराटे मागं फेकून द्यायचे. त्याचा काय फायदा? सराट्याला किती काटे असतात? 3 असतात, 3 आहे की नाही, 3 4 असतात. कसाही टाका एक उभाच असतो. सराटा असं ठोळा उभा करून कसाही फेका तो एक उभाच असतो. 2 जर ड्युटी नसेल तर 1000 असतो. मग तेवढ्यात तिचे पायात सराटा भरण, आपण पळून जायचं. ती सराटा काढ असतो. पेंद्याला विचित्र. तो म्हणला ती चप्पल घालून आली. मग म्हणजे काम करायचं नाही पण प्रश्न निर्माण करायचे. अरे नाही येत म्हणला, ठीक आहे सराटा कळाला, माती कशाला. जर सराटा पायात नाही घुसला ती आपल्या मागच लागल, तिच्या डोळ्यात माती फेकून द्यायची. हा म्हणला तिचं चष्मा घालून. मग आज झोपताना काय चोर चष्मा बघणार आहे का? पंचायती करू नको म्हणला. यायचंय ना मग काय करा, सर्वच सर्व पुढे या. याल तरी अरे लागे, याल तरी अरे लागे, याल तरी अरे लागे, याल तरी अरे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो ज्याला ज्याला माझ्या माग मागायचे ते या. तुझ्या माग आल्यानंतर काय भेटन? आजी देतो पोट भरी, पुरे म्हणा ना तो नाही म्हणूस तर मी तुम्हाला खाऊ घालीन. फक्त मला मतदान करा, माया माग राहा तुम्ही, मी बघा आणतो निधी देतो तुम्हाला वाटण, पण माया माग या सगळे या. ज्याला येते या, ज्याला येते नका येऊ. सर्वांनी ते केलं, अनेक खोड्या केल्या. शेवटी लोक वैतागले आणि तुम्ही वैतागले, मी वैतागलो, मंडळ बी वैतागलं, आहे की नाही वेळ. आणि मग ते म्हणले देवा. एक गवळण म्हणली या कृष्णाच्या धाकणात आपले हे गावातच राहायचं नाही, हे गावात सोडून द्यायचं म्हणलं. आता नाही थांबायचं या गावामध्ये, हे पार्टीत थांबायचं नाही. लय त्रास दिला या कृष्णाने आम्हाला.
त्याचा बापही ऐकत नाही. याची आई म्हणते तुम्ही लटकीच घेते आळ ग गोकुळच्या नारी महापोरगोलीच चांगलं खायचं चांगलं इथून निघायचं म्हणला. मग त्यांना गाडीमध्ये पसारा भरला निघाला. ते निघाल्यामुळं काय झालं माहिती का बायको नवरा निघाला. कृष्णाला फोन केला. अरे म्हणला गवळी आपला सल्ला नाही घेता गाव सोडून चालला त्याला अडवलं पाहिजे. हे गावाच्या बाहेर गेलं आणि बायकोला तहान लावली या कृष्णाने याच्या काय आणि तहान लावल्यामुळं ती बायको म्हणली अहो मला पाणी प्यायचं. ती म्हणले मग बैल ओढून धर मी घागर भरून आणतो. हे घागर भरून आणायचं असतो या कृष्णाने तिच्या नवऱ्याचं रूप धारण घेऊन घागर बोकंडी घेऊन लगे आलंय जे म्हणले पाणी. आणि लक्षात ठेव म्हणला हे डुप्लिकेट म्हणतं. ती गेलं पाण्याला हे पाणी घेऊन आलं. ती म्हणली लय लवकर आले तुम्ही आपल्याला काय वेळ आहे म्हणला. कृष्ण कसं आहे ते नंदाचं काटतंय म्हणले उद्या मग आरोप घेऊन येईन पुन्हा म्हणे आधी सांगून होते काय हे डुप्लिकेट म्हणतं उद्या ते मग आरोप घेऊन येईन पुन्हा आपल्याला त्रास देईन त्यामुळे पटकन आलो म्हणे मी. आणि हे डुप्लिकेट नवरा चाललो घेऊन आणि तेवढ्या खरा नवरा कसं तरी घागर उरा त्यांना पाहिलं. अरे बायको आपली आहे गाडी आपली आहे माणूस कोण आहे. त्यांनी ती घागर दिली भेगून म्हणलं एकदा बायको भेटायला लोकायला अरे म्हणलं बायको माझी आहे. तो कृष्ण म्हणतो ज्यांना रूप धारण केलं ते बघ आलं नंदचं काढते बरं ती नेऊ त्याला चपला खायला आणते म्हणे खरा नवरा. अगं तू माझी ते म्हणलं ग मी आहे म्हणला. अरे ती माझी बायको आहे नाही म्हणला जमणार नाही. त्यांना वडवलं त्याला खाली दोघांचे भांडणं पुन्हा तिसरं रूप धारण केलं पुन्हा गाडी चालली गाडी थांबा नवरे वाढत चालले. बाईचं डोकं चाला ना म्हणला 4 नवरे म्हणला एक सारखे मा कोणता याच्यामध्ये. ते म्हणले हे काही मिळ बसणार नाही. आणि मग तिला कळलं आता हे मॅटर फक्त नंद बाबाच मिटू शकतात. आखे नवरे घेऊन पुन्हा त्याचे बाबा याच्यात महानवरा कोणता आहे. ते म्हणले तू पतिवर्ता असेल तर ओळख ना. ते म्हणले ते आता पतिवर्ता राहिल्या का पतिवर्ता स्त्रीचे लक्षण काय अंग भरून तिचे कपडे असावे डोक्यावरती तिचा पदर असावा. आणि आता नका घेऊ राहू द्या ऐक नाही कंपाळ भरतींचं कुंकू असावं आणि पाठीच्या खाली तिचे केस असावे. पण आता पुण्यात निघले आमच्या बापकट आज बापकट उद्या नवरा कट मग सासरा कट सासू कट मग काय झडपिलं तू एकटी निवडून येते लय कट निघाले. आता बायको संक्रांतीला माझ्याकडे म्हणले 20 रुपये द्या महाराज. म्हणलं कशाला म्हणले जरा आबरू घालून येते म्हणे. आबरू इथं काय असतं ते कापायचं आबरू घालायची मला आबरू. अरे म्हणजे इथंच घालणं आबरू लोकात काय घालते 20 रुपये ते भावा कापड त्याला आबरू म्हणतात. मेकअपचं आणि हे म्हणले नंद बाबा माझा नवरा मला न्याय पाहिजे. नंद बाबाला कळलंय हे आपलंच काटतंय यांनाच कार्यक्रम केलाय. नंद बाबांना असं 10 फुटाची नाली खणली. म्हणले हे बघा लक्षात द्या 5ची सांगतो ज्याची बायको असेल ना या 5 फुटाच्या पलीकडे जो उडी मारून जाईल त्याची बायको. जे डुप्लिकेट अवतार होते म्हणजे खऱ्याला काय रे आपण तयार आहे हे मारू शकतात ना हे अवतार देवाचे ना. जे खरं होतं का खरं त्यांना पाहिलं अयो म्हणला पलीकडे उडी गेली तर बरी नाही तर बायको नाही नापून नाही. या चौघांनी जे उड्या मारल्या आणि जे खरं होतं ते असं पाहायचं अयो लय खोले घेऊन खाली. बाबा म्हणले ही बायको द्या त्यांनाच ही गाडी द्या त्यांनाच आपण काय उडी मारणार. मग नंदा बाबाला कळलं हे खरा नवरा आहे. हे लबाडा पळा म्हणले तुम्ही हे खरं आहे म्हणले. अनेक खोड्या केल्या. शेवटी खोड्या करत असताना आई म्हणले आता कृष्णा भास्कर मग खांदी भार पोटी हा मामा पोरा होतो तू लई काल्याचं कीर्तन संध्याकाळ आपण जरी चालवलं तरी संपत नाही. ते लांब किती आकडा होते पण ते येतच पुढे ते उमजून देत नाही माणूस. बाकीचे कीर्तन संपत का अनेक खोड्या केल्या खांदी भार पोटी भूक काय खेळायचे चुक. आतापर्यंत तुमच्या पुढं सरळ शब्दार्थ मत्यार्थ भावार्थ काल्याचा जो सार अवघ्या थोड्या वेळात मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यात जे काही चांगला असेल ते ज्ञानोबा तुकोबा समजा. चुकून एखादा शब्द कोणाला लागला असेल किंवा गेला असेल किंवा सुटला असेल आपला मुलगा म्हणून मला माफ करा. ज्यांना 1 मुलगा असेल ते मला दुसरा समजा. ज्यांना 2 मुलं असेल ते मला तिसरा समजा. ज्यांना 3 मुलं असतील ते मला चौथा समजा. ज्यांना 4 एवढे नसतं का जास्त आले ना हम दो हमारे दो. आता एवढं करून ज्यांना मुलगा नसेल ते मला दत्तक घ्या. मग घेता का ए बाया हो घेता परवडन ना नाही. झालेली सेवा या ठिकाणी अनेक चिंतन मांडण्यासारखे अनेक गोष्टी असतात. जाता जाता सर्व कीर्तनकार सांगितले पण तुम्ही काय सुधारले नाही सुधारच नाही. पवित्र अशी तुळशीची माळ घाला. आषाढी कार्तिकी पंढरीची रात्री ताईनं सांगितलं आषाढीचं महत्त्व काय. वाऱ्या करा आई वडिलांची सेवा करा. वर्षातून एकदा आपल्या बहिणीला घरी घेऊन या. चोळी बांगडी करा. प्रत्येकाने गाय पाळा आणि आई वडिलांची सेवा करा. आमच्या व्यवहार्य पाटलांचा रात्री आग्रह होता महाराज जी तुम्ही गीत गायलं होतं पारडीला आपलं फाळेगावला ते गीत रात्री हो द्या. पण रात्री वेळ संपला मग त्यांची चार्जिंग वाढली होती तेव्हा मग ही चार्जिंग उतरली होती. आई काय असती छोटंसं गीत करून कार्यक्रम संपला.
ज्या आईने लहानचं मोठं करून आपल्याला सांभाळलं, ती आई काय, ते आईचे त्या कवीचे उद्गार काय म्हणते ती कवी? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे तोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी म्हणेल पोटभर घास, कधी घडे तिला उपवास. ओले मातीतून चालताना तुडवीने काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो, 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 हो. नदीची चांदणी तू चंद्राची गोर. नदीची चांदणी तू ग चंद्राची गोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभारी शरगे. आई देवा पाठी ग, आई तुला जग मागे. आई माझी मायेचा सागर आई माझी मायेचा तो बंधन तो प्यार का बंधन है. नाही चला तुम्ही गाणं पाहिजे छान छान. मी तुझ्यासाठी जीवन जाळले तुने नाही पाणी पाजले. तुम्हाला ऐकायला गोड वाटते, मला आवडतं, पण वेळ अभावी तर थांबल्या पाहिजे. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्मात तुझे उपकार. कशाला गेली आई तू स्वर्गात. कोण वागवेल तुझ्या हाडाचे आकांड करुणी. रक्ताचे केले पाणी, रक्ताचे केले पाणी गाय तू. रक्ताचे केले पाणी. ए आई ग, आई आई ग, ये आई, ये आई, ये आई ग. कशाला गेली आई तू स्वर्गात. कधी म्हणतो आई मी असताना रुमण्या खाल्या. कधी जेवण नाही, कधी दवाखाना नाही, कधी गोड बोलला नाही. बायकोचं ऐकून पार छेड केला. नंतर म्हणतो कशाला गेली. असताना तरी तुला कुठं कळली. ऐकणे अनेक गीत आहे, पण मी म्हणलो ना, कीर्तात आईचं गीत गायलं का डोळ्यात अश्रू येतात, काटा येतो, पण ते तात्पुरतं असते. इथून गेलं ते संपून जाते. आपला वैरागी किती माहिती का? 1 तासभर. दास तुकड्या सांगत होता आईची कहाणी. आईची कहाणी, माझ्या आईची कहाणी. बरे आपणच नाही, साधू संतांनी सुद्धा पहिले मातेचं वर्णन केलं. आई वडिलांची सेवा करा, पवित्र तुळशीची माळ घाला, आणि जो आता सप्ताह चाललाय असा सप्त्याला सहकार्य करून कार्यक्रमात शोभा वाढवा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी यांनी टाळी वाजवली, यांनी भजन केलं, तुम्ही ही टाळी वाजवली. सर्वांना एकदा पुन्हा एकदा धन्यवाद देऊन याच ठिकाणी कार्यक्रमाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, माऊली, माऊली,